श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव. सर्व कार्येषु सर्वदा. जगद्गुरु श्री संत तुकोबाराया सार्थ अभंग गाथा. अभंग 1264. 16 सहस्र होऊ येते भरले रीते आम्हा पै. ऐसे तुम्हा ठाया ठाव मून देव संपादे. कैची चिरामध्ये चिरे मनावरे आले तै. तुका म्हणे पांडुरंगा अंगसंगा भिन्न करा. देवा तुम्हाला 16,000 स्त्रिया आहेत. त्या 16,000 नारींसाठी तेवढी रूपे तुम्हाला घेता येतात आणि आम्ही एक रूप दाखवा म्हटले तर तुमच्या जीवावर आले. असे भिन्न भिन्न ठिकाणी वेगवेगळे वागणे तुम्हाला देव म्हणून शोभते. द्रौपदीच्या वस्त्रहरणात प्रसंगी तिच्या वस्त्रामध्ये वस्त्र होऊन लज्जा राखली. तुम्हाला ते बरे वाटले. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुम्ही आम्हाला तुमच्या अंगसंगापासून दूर ठेवता हे योग्य नाही. 1265. इहलोकी आम्हा भूषण अवकळा. भोपळा वाकळा अन्न भिक्षा. निमोली संपदा भयविरहित. सर्व काळ चित्त समाधान. छिद्राचा आश्रम उंदीर कुळवाडी. धननाम जोडी देवाची ते. तुका म्हणे एके सेवटी राहणे. वर्तता या जनाविरहित. 1265. इहलोकात पाणी पिण्यासाठी भोपळा, पांघरायला वाकळ आणि पोट भरण्यासाठी भिक्षा मागणे जनामध्ये अवकळे लक्षण आहे. पण आमच्यासाठी मात्र ते भूषण आहे. ही संपदा आम्हाला विनाश्रम लाभली. ती नष्ट होण्याची भीती नाही. त्यामुळे चित्तामध्ये चिंता नाही. ते सदा समाधानी आहे. आमचे घर म्हणजे 9 बिळाचा आश्रम. तेथे काम क्रोधी रूपी उंदराचे अधिराज्य. हरिनाम हेच शाश्वत धन आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आमचे आचरण जनाच्या विपरीत आहे म्हणून आम्ही जगाच्या वेगळे एकटे आहोत. 1266. गाऊ नेने कळा कुसरी. कान धरोनी मने हरी. माझ्या बोबडिया बोला. चित्त द्यावे बा विठ्ठला. मजा हसतील लोक परी मी गाईन निशंग. तुझे नामी मी निर्लज्ज. काय जनासवे काज. तुका म्हणे माझी विनंती. तुम्ही परिसा कमळापती. 1266. देवा गान कलेत आम्ही पारंगत नाही. कान धरून हरिहरी म्हणतो. माझ्या बोबड्याकडे आपण कृपया लक्ष द्यावे. लोक उपासाने माझ्याकडे पाहून हसतील पण मला त्याची पर्वा नाही. मी निशंकपणे तुझे नाम गाईन. तुझे नाम गाताना मी लाज बाळगण्याचे काय कारण आणि जगाशी माझे काय काम. तुकाराम महाराज म्हणतात, हे लक्ष्मीपती माझी विनंती ऐका. 1267. विषपोटी सर्पा. जनबीते तया दर्पा. पंचभूते नाही भिन्न. गुण दुःख देती सीन. चंदन प्रिय वासे. आवडती जाती ऐसे. तुका म्हणे दाना. कुचर मिळो नये अन्ना. सर्पाच्या पोटात विष असते या धास्तीने लोक त्याला भितात. वास्तविक सर्व प्राणी मात्रांचे देह पंचमहाभूतापासून बनलेले आहेत. पण त्याच्या ठिकाणचे चांगले किंवा वाईट गुण सुख किंवा दुःख देतात. चंदनाच्या अंगी सुगंध आहे म्हणून तो हवा हवासा वाटतो. यावरून गुणामुळे वस्तू प्रिय वाटते हे सिद्ध होते. तुकाराम महाराज म्हणतात, एक कुचरदाना अवगुणांमुळे शिजलेल्या अन्नात एक जीव होत नाही. 1268. देव अवघे प्रतिपादी. वंदी सकळा एका निंदी. तेथे अवघे गेले वाया. विष घासे एके ठाया. सर्वांग कुरवाळी उपटी एक रोमावळी. तुका म्हणे चित्त नाही जयाचे अंकित. देव सर्वत्र आहे असे प्रतिपादन करून सर्वांना वंदन करतो. त्याच वेळी कोणाची एकाची निंदा करतो. त्याचे असे आचरण म्हणजे जेवणानंतर एका घासात विष खाण्यासारखे आहे. याचा अर्थ त्याचे प्रतिपादन खोटे आहे. सर्वांगावरून हळुवारपणे हात फिरवताना सुख वाटते पण त्याच वेळी त्वचेवरील केस उपटला तर दुःख होते. तुकाराम महाराज म्हणतात, बोलणे आणि कृती यामध्ये विसंगती असणाऱ्या चंचल मनुष्याचे सर्व वाया जाते. 1269. मज माझा उपदेश.
आणि का नये याची रीस, तुम्ही अवघे पांडुरंग, मीच दुष्ट सकळ चांग, तुमचा मी शरणागत, काही करा माझे हित, तुका पाय धरी, मी हे माझे दूर करी. मी उपदेश करतो तो मला करतो, इतरांना त्याचा उपभोग मानू नये. तुम्ही सर्व पांडुरंग स्वरूप आहात, मीच दुष्ट आहे, तुम्ही चांगले आहात लोक हो. मी तुम्हाला शरण आलो, माझे काहीतरी हित करा. तुकाराम महाराज म्हणतात, मी तुमचे पाय धरले आहेत, तेव्हा मी माझे या भ्रमातून मला सोडवा. 1270. जाणे त्याचे वर्म, नेणे त्याचे कर्म, केल्या विन धर्म नेनवती, मैथुनांचे सुख सांगितले आखून, अनुभवाविन कळोन ये, तुका म्हणे जळो शाब्दिक हे ज्ञान, विठोबाची खून विरळा जाणे. परमार्थातील एखाद्या तत्वाचे वर्म कार्य आहे हे त्याची समज आली तर ते कळते, नुसत्या शब्द ज्ञानाने वर्म कळत नाही. धर्मनीती याची जाणीव तो धर्म व नीती प्रत्यक्ष आचरणात आणल्याशिवाय कळत नाही. श्री सुख केवळ शब्दात वर्णन करून त्याची अनुभूती येत नाही, त्या सुखाचा प्रत्यय प्रत्यक्ष अनुभवाने कळतो. तुकाराम महाराज म्हणतात, शाब्दिक ज्ञान अनुभव शून्य असल्याने व्यर्थ आहे. विठोबाच्या दर्शनाचे सुख प्रत्यक्ष अनुभव घेतल्याने कळणार. एरवी त्या सुखाने कितीही वर्णन केले तरी कळणार नाही. नाम विठोबाची खून जाणणारा विराळाच आहे. 1271. अभिमानी पांडुरंग, गोवा काशाचा हो मग, अनुसरा लवलाही, नका विचार करू काही, कोठे राहतील पापे, झालिया हो अनुतापे, तुका म्हणे एची घडी, उभ्या पावईल थडी. 1271. पांडुरंग भक्तांचा अभिमान सांभाळतो, मग भक्त उद्धारामध्ये अडचण कोणती? म्हणून जन हो, तुम्ही अन्य कोणताही विचार न करता पांडुरंगाच्या चरणाशी लीन व्हा. अनुताप झाल्यावर तुमच्या ठिकाणी असलेली पापे कशी उरतील? तुकाराम महाराज म्हणतात, पांडुरंगाचा धावा केल्यावर तो तुम्हाला त्वरित संसाराच्या पैलतीरी नेऊन सोडील व काळजी का करता. 1272. 1272. तुझे वर्म हाती, दिले सांगोनी या संती, मुखी नाम धरीन कंठी, अवघा सांडवीन पोटी, नवविधा वेडीन आधी, सापडलासी भावा संधी, तुका म्हणे बळीये गाडे, कळी काळ पाया पडे. 1272. देवा, संतांनी तुझ्या प्राप्तीचे रहस्य मला उकलून सांगून ते माझ्या हाती दिले. ते म्हणजे देवा, तुझे नाम मुखाने गावे आणि कंठात धारण करावे. तू व्यापक असला तरी मी तुला पोटात साठवीन. तू माझ्या प्रेमभावात सापडला आहेस, तुला नवविधा भक्तीने बांधून टाकीन. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आम्हाला दुर्बल समजू नको. आम्ही संत बलाढ्य आहोत. प्रत्यक्ष कळीकाळ आमच्या पाया पडतो. 1273. माझ्या मना लागो चाळा, पाहवया विठ्ठल डोळा, आणिक नाही चाड, न लगे संसार हा गोड, तरीच फळ जन्मा आलो, सरता पांडुरंगी झालो, तुका म्हणे देवा, देई चरणाची सेवा. विठ्ठलाचे रूप सतत डोळ्यांना दिसावे असा माझ्या मनाला ध्यास लागावा, याशिवाय दुसरी अपेक्षा नाही. या संसाराची मला आवड नाही. जर पांडुरंगाने मला आपलेसे केले तर माझ्या जीवनास धन्यता येईल. तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा, तुझ्या चरणांची सेवा मला सर्व काळ द्यावी. 1274. अवघे जेने पापनासे, ते हे असे पंढरीसी, गात जागा प्रेम मागा विठ्ठला, अवघी सुखाचीच राशी, पुंडलिकाची ओळली, तुका म्हणे जवळी आले, उभे ठेले समचरणी. ज्या सद्गुण रूपाच्या दर्शनाने सर्व पाप क्षणात नाश पावते असे ब्रह्मस्वरूप पंढरीत विटेवर उभे आहे. म्हणून तुम्ही हरिनामाचे गायन करीत पंढरीला जा आणि विठ्ठलाला प्रेम मागा. विठ्ठल देव सर्व सुखाची राशी आहे. पुंडलिकाच्या प्रेम भक्तीला ते सापडले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, ते निर्गुण निराकार भक्तापासून दूर अंतरावर होते. ते सगुण रूपाने समचरण होऊन पुंडलिकाजवळ उभे आहे. 1275. देह तुझ्या पायी, ठेवूनी झालो उतराई, आता माझ्या जीवा, कारणे ते करी देवा, बहुत अपराधी मतिमंद हीन बुद्धी,
तुका म्हणे नेणे भाव भक्तीची लक्षणे. 1275. देवा तुझ्या चरणावर देह समर्पण करून तुझ्या उपकारातून तुझ्या उतराई आलो. आता माझ्या जीवाचे काय करायचे असेल ते तू कर. मी अत्यंत अपराधी मतिमंद हीन बुद्धी आहे. तुकाराम महाराज म्हणतात, भक्ती कशी करतात त्याचे नियम उपचार मी जाणत नाही. 1276. न हे सुखाचे जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे नाही कोणी. झाल्या हीन शक्ती नाक डोळे गळती, सांडोनी आपळती रांडा पोरे. बाईल म्हणे खरं म्हणता तरी बरे, नासिले हे घर तुंगोनिया. तुका म्हणे माझी नवतील कोणी, तुझ आहे चक्रपाणी वांचोनिया. हे जीवा, तुझे आप्त केवळ तुझ्या सुखाचे सोबती आहेत. जोपर्यंत तू त्यांना देत आहे आणि ते तुझ्याकडून घेत आहे तोपर्यंत तुला आपला म्हणतील, परंतु अंतकाळी तुला ते सोबत करणार नाहीत. जेव्हा तुझी शक्ती क्षीण होऊन तू गलित गात्र होशील, नाकातून डोळ्यातून पाणी वाहत आहे, अशा वेळी तुझी धर्मपत्नी पोटची मुले तुझ्या जवळ राहणार नाही. मरणासन्न अवस्थेत कप झाल्यावर तू थुंकून घर घाण केले की तुझी बायको म्हणेल, हा म्हातारा गाढव मेला तर बरे होईल. तुकाराम महाराज म्हणतात, हे चक्रपाणी, तुझ्याशिवाय माझे कोणी नव्हते, तू एकमेव माझाच आहेस. 1277. जानोनी नेनते करी माझे मन, तुझी प्रेम खून देवोनिया. मग मी व्यवहारी असेन वर्तत, जेवी जळा अंत पद्मपत्र. एकोनी नायिके निंदास्तुती कानी, जैसा का उन्मन्नी योगीराज. देखोनी न देखे परपंच, हा दृष्टी स्वप्नीची या सृष्टीचे इल्या जेवी. तुका म्हणे ऐसे झालिया वांचून, करते तो क्षीण वाटतसे. देवा, तुझी प्रेम खून देऊन माझ्या मनाला ज्ञान असेल तरी अज्ञानी राहू दे. मग मी देवा पाण्यातील कमलपत्राप्रमाणे संसारात राहून अलिप्तपणे राहीन. उन्मन्नी अवस्थेतील योगी ज्याप्रमाणे निंदास्तुती ऐकत नाही असा मला कर. स्वप्नातील दृष्टी सृष्टी जागे झाल्यावर नाहीशी होते, त्याप्रमाणे पण प्रपंचातील सुख दुःखे डोळ्यांनी पाहून ती खोटी आहेत असे समजून आंधळ्याप्रमाणे राहील. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठलाची अवस्था झाल्याशिवाय जे जे करीन ते ते परिश्रम वाटतात. 1278. विठ्ठला विठ्ठला कंठ आळविता फुटला, कारे कृपाळून ओसी काय झाले मजविशी. झाल्या एरझरा जन्मा बहुतांचा फेरा, तुका म्हणे नष्टा अबोल्या तुझा चेष्टा. अरे विठ्ठला, तुला हाका मारून मारून माझा कंठ फुटला तरी सुद्धा तू कृपा का करीत नाहीस. माझ्याशिवाय तुझे चित्त कठोर का झाले. तू कृपा करावी म्हणून मी जन्म मृत्यूचे किती फेरे घेतले, धावपळ केली. तुकाराम महाराज म्हणतात, अरे नष्टा, तू ज्या जीव घेण्याची चेष्टा करतोस त्या कोणालाहीच सांगता येत नाहीस. 1279. प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो, ऐसे करी गा पांडुरंगा. शुद्ध रंग वावे रंगा, पुरे पुरे आता नको दुजियाची सत्ता. लटिके ते फेडा, तुका म्हणे जाय पीडा. देवा, मी माझेपणाची आसक्तीची प्रपंच भावना ओसरून जावी आणि ते शुद्ध चित्त तुझ्या पायी मुरावे, अशी माझी अवस्था तुझ्या तू करावीस आणि तुझ्या स्मरणात शुद्ध व्हावे आणि भक्तीच्या प्रेमरंगात रंगावे. देवा, तुझ्या विश्वाय दुसऱ्या कोणाची सत्ता या मनावर नको. या परपंचाची सत्ता पुरे झाली. चित्तामध्ये जे भ्रम आहे ते दूर करा, म्हणजे माझी जन्माची पीडा जाईल. 1280. बोलाचे गौरव नवे माझा हा अनुभव, माझी हरिकथा माऊली नवे आणि कांसी पांगिली. व्याली वाढविले निजपदी निजविले, दाटली ओरसे त्रिभुवनी ब्रह्मरसे. विष्णू जोडी कर माझा रजवंदी हर, तुका म्हणे बळ तोडरी हा कळी काळ. मी हरिकथे संबंधी फक्त बोलत नाही, मी हरिकथा करत असल्यामुळे त्यातील आनंदाचा मला अनुभव आहे. हरिकथा ही माझी जननी आहे, ती दुसऱ्या साधनांच्या स्वाधीन नाही. भक्ताचा उद्धार करण्यासाठी ती पूर्णपणे स्वतंत्र आहे. माझी पारमार्थिक वृत्ती तिनेच प्रगट केली आहे व आत्मपदी निजवून स्थिर केले.
हरिकथा माऊली ब्रह्मानंद नंदाच्या रसाने भरलेली असून तिने त्रैलोक्य व्यापून टाकले आहे. विष्णू त्याच्या समोर हात जोडून उभे राहतात. भगवान शंकर त्याचे पद रजमस्तकी धारण करतात. तुकाराम महाराज म्हणतात, बळाने तो कळीकाळास जिंकतो व त्याच्या पायात बेडी घालतो. 1281. शेवट तो भला माझा बहुगोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. परिहार झाला अवघ्या दुःखांचा मागिला, तुका म्हणे वाणी गेली आता दे घेऊ धनी. 1281. माझ्या आयुष्याचा अखेरचा काळ फार चांगला आणि गोड झाला. रुक्मिणीचा पती जो पांडुरंग यांच्या भेटीसाठी मी माहेरला आलो आहे. आता मागील सर्व दुःखांचा नाश झाला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आता माझी वाणी तृप्त होईपर्यंत मी अखंड हरिनाम घेणार आहे. पुंडलिकावरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.